परभणी जिल्ह्यातील वारसा हक्कसोड प्रमाणपत्र नसताना परस्पर जमीन खरेदी करून खासदार बंडू जाधव यांनी आमच्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप एरंडेश्वर येथील काळे कुटुंबियांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला। या प्रकरणी न्यायाला धाव घेतली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील जमीन खरेदीचे प्रकरण 2 दिवसांपासून गाजत आहे। काळे कुटुंबियांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली। यावेळी रामप्रसाद काळे यांच्या पत्नी प्रेमाताई काळे, मुलगी सारिका कदम, शीतल धावेकर, सून वर्षा स्वप्नील काळे, सुहास देशमुख पेडगावकर आदी उपस्थित होते। कुटुंबियांनी सांगितले की एरंडेश्वर शिवारातील 3 एकर 35 गुंठे जमीन खासदार जाधव यांनी वडील रामप्रसाद काळे यांच्याकडून बळजबरीने खरेदी केली। या जमिनीच्या अद्याप वाटण्या झाल्या नाहीत। तसेच खरेदी व्यवहार करताना कुठेही जाहीर प्रकटन देखील केले नाही किंवा हक्कसोड प्रमाणपत्र देखील जोडलेले नाही। त्यामुळे कुटुंबियांची संमती नसताना केलेला हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचे कुटुंबियांनी सांगितले। बळजबरीने व्यवहार झाल्याने वडील रामप्रसाद काळे हे मानसिक तणावाखाली आहेत। विशेष म्हणजे एरंडेश्वर येथील या जमिनीत विहीर, सागवानाची 110 झाडे आली। यामुळे हे विहीर आणि बोर असलेली जमीन कोरडवाहू कशी दाखवली असा सवाल यावेळी करण्यात आला। या प्रकरणी न्यायालयाचा दावा दाखल केला असून न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे। या प्रकरणी न्यायासाठी मुंबई येथील शिवसेना भवनासमोर उपोषण करणार असल्याची माहिती काळे कुटुंबियांनी दिली। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। हे जे काही प्रकार आमच्यासोबत घडलाय, अगदी आमचे आम्ही ह्याच्यात खूप फसलोय। कधीच वाटलं नव्हतं की आमच्यासोबत असं काही घडेल, तेव्हा की आम्ही आणि बॉस म्हणजे बंडू जाधव अगदी घरच्यासारखे होतो। माझा भाऊ 20 वर्ष त्यांच्यासोबत होता आणि अग्रेसर कार्यकर्ता होता आणि कधी त्यांनी बॉसला सोडून तरी काम केलं, त्यांच्यासाठीच तो झिजलाय शेवटपर्यंत। परंतु ही जे काही घटना घडली तो गेल्यानंतर घडली। आज त्याला 2-1.5 वर्ष झाले। जमिनीचा व्यवहार झाला। ऍक्च्युअली सर्व काही आमच्या माघारी घडले। आम्हाला कुणाला ह्याच्यात काहीही माहित नव्हतं। आम्ही म्हणजे मी, माझी आई, माझी बहीण आणि माझी भाऊजी, त्याच्यात आम्हाला कुणी आम्ही इथं कुठेच नाहीये। आम्हाला विचारलं गेलेलं नाहीये, आमची काही संमती घेतली गेली नाही, आमच्या कुठे सह्या पण नाहीये। जेव्हा ही सगळ्यात सुरुवातीला घटना अशी घडली की माझी भाऊजी वर्षा काळे एक दिवस पप्पू गायकवाडच्या हॉटेलच्या बाजूला एक झेरॉक्स सेंटर आहे, तिथे ती गेली होती झेरॉक्स करण्यासाठी। तिथे गेल्यानंतर ती बघती काय तर बाजूला पप्पू गायकवाडांचं एक छोटस ऑफिस आहे। तिथे बंडू जाधव, खासदार बंडू जाधव, पप्पू गायकवाड, सदाशिव काळे हे 3 जण बसून त्यांची चर्चा चालू होती। बंडू बॉस असे म्हणत होते की आता मी काही ऐकणार नाहीये, मी जमिनीचा कब्जा घेणार आहे, मी काकांचंही ऐकणार नाही, मी तुमच्या कोणाचंच काही ऐकणार नाही। हिना ऐकल्यानंतर ती डायरेक्ट मध्ये गेली। तिच्या तोंडाला मास्क होता बांधलेला, स्कार्फ। तिने स्कार्फ काढल्यानंतर त्यांनी तिच्याकडे बघितलं की म्हणली, बॉस तुम्ही कुणाबद्दल बोलताय? तुम्ही आमच्या पप्पांबद्दल बोलताय आणि काय मॅटर आहे? जमिनीचं, आमच्या शेताबद्दल तुम्ही काहीतरी बोलतायत, आमच्या जमिनीबद्दल। तर तिला अक्षरशः असं म्हणले, नाही बाई तुझं काही नाही, तू इथून जा। तर ती म्हणली, नाही आमच्या पप्पांचं नाव मध्ये आले, तुम्ही मला सांगा हे काय आहे ते। नाही म्हणजे तुमचं काही नाहीये। त्यांनी आणि सदाशिव काळेंनी एकमेकांकडे बघितलं, नजरानजर काहीतरी केली आणि तिला म्हणले, तू इथून जा, तुमचं काहीच मॅटर नाही, हे दुसरं मॅटर आहे। ती घरी आली, तिने आमच्या आईला सांगितलं, आई काहीतरी घडतंय, काहीतरी झालंय। आपल्या शेताची चर्चा बंडू बॉस, सदाशिव काळे आणि पप्पू गायकवाड हे 3 जण करत होते, तुम्ही विचारा। सदाशिव काळेला आईने फोन पण केला, हे काय मॅटर आहे? नाही म्हणे, काकी काही नाही, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली अक्षरशः। आणि हे मॅटर तिथं थोडंसं स्टॉप झालं। आम्ही पण चौकशी सुरू होती की काय हे खरं काय आणि खोटं काय। मग आम्ही आईने वडिलांना विचारलं। वडील अक्षरशः तुम्हाला सांगते, ते रजिस्ट्री जेव्हा केव्हा झालीये त्याच्यानंतर आमचे वडील शेतात 3-4 दिवस होते, घरी आलेले नव्हते। पण आईने जेव्हा वडिलांना विचारलं की काय झाले, आमच्या वडिलांनी अक्सा बक्षी रडत होते त्यावेळेला, मला फसवलंय, मी फसलो गेलोय आणि माझ्याकडे एक उपाय नाही। आई म्हणे, कशाचा उपाय नाही? तर म्हणजे जमिनीचा व्यवहार झालाय। तर कुठल्या जमिनीचा? तर शेताचा व्यवहार झालाय असं त्यांनी आईला सांगितलं। आई म्हणे, शेताचा व्यवहार तुम्ही आम्हाला सांगता कसा केलाय? नाही म्हणे, मला प्रेशराईज केलं गेलंय आणि हा व्यवहार असा झालेला आहे। आई म्हणजे पैसे किती घेते? ते म्हणजे माझ्याकडे एक रुपया सुद्धा आला नाहीये, म्हणून ते जोर जोरात रडायला लागले। त्या क्षणाला आईने मला फोन लावला।
आई म्हणजे अगं अक्षरशः असं असं झालंय आणि आता काय करायचंय, काय आम्हाला काही समजेना. ती रडत होती, वर्षा रडत होती. त्यानंतर आम्ही लागली तिथे आलो, आम्ही बहिणी दोघी जणी. इथे येऊन आल्यानंतर आम्ही बॉसची भेट घेतली, ऑफिसमध्ये गेलो त्यांच्याकडे. त्यांना मी विचारलं, आईने पण विचारलं, बॉस हे काय रजिस्ट्री झाली असं ऐकले. ते म्हणले हो झालीये. आई म्हणली तुम्ही अशी कशी केली, आमच्या कोणाच्याही सह्या नाही, माझी सही नाही, तुम्ही विचारणं कसं जरुरी नाही समजलं, काय गरज आहे म्हणे, मी काय सरांकडनं घेतलीये. आई म्हणली हो त्यांच्याकडनं तुम्ही व्यवहार केलाय, पण आम्ही पण घरातले आहोत ना, तुम्ही आमच्या घरातले सारखे आहेत ना. आज नाही मागच्या 20 वर्षापासून तुम्ही घरातल्या सारखे आहेत. आणि खरंच तुम्हाला सांगते, कधी काळी ही जमीन सोडून घेण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली होती अक्षरशः. आणि त्याचे उपकार आम्ही कधी विसरलो नाही, तेव्हा आजही नाही, कधी विसरणार पण नाही जन्मामध्ये. मग त्याचा अर्थ असा आहे का? मग त्यांनी म्हणले तुमचा काय संबंध आहे. पण ठीक आहे आई असं करू नका बॉस, माझे नातवंड खूप लहान आहे, तुम्हालाही माहितीये आमचं दुसरं साधन काही नाही आमच्याकडे, एवढी शेती आहे, आज पप्पा रिटायर झालेले, ते काही बोलत नाहीये, अगदी गप्प आहेत. खूप मोठ्या मानसिक बर्डन खाली होते ते. आम्ही 100 वेळेस त्यांना विचारलं काय झालंय सांगा, ते काही बोलत नव्हते, शांत. मला फसवले गेले, मला फसवले गेले, मी फसलोय आणि माझ्याकडे खूप उपाय नाही. असं बोलल्यानंतर मग बॉस म्हणजे ठीक आहे मी जमीन वापस करतो म्हणजे तुमची. आणि असं म्हणलं काय म्हणलं हो चालते. आम्हालाही खूप व्हायचं वाटलं की असं बोलताय. आम्हाला म्हणले मला काय गरज आहे, माझ्याकडे 700 एकर जमीन आहे म्हणलं, मला तुमची जमीन घेऊन काय करायचंय आणि काय घेऊन वरती जायचंय, म्हणजे सगळं इथं सोडून तर जायचंय आपल्याला. आई म्हणली हो खूप आनंद उपकार होतील तुमचे आमच्यावर जर तुम्ही असं केलं तर, जर व्यवहार असा झाला असेल तर, आमच्या परस्पर सगळं झालंय तर ठीक आहे म्हणले. असं म्हणल्यानंतर आम्ही थोडस रिलॅक्स झालो. घरी आल्यानंतर मग आम्ही पण म्हणलो की काय कसं, पप्पांच्या मागे लागलो, तुम्ही आणखी सांगा काय झालंय तरी काय. ह्या टाइम पिरियड मध्ये त्यांनी तोपर्यंत फेरफार ओढून घेतला. फेरफार झाला अक्षरशः आम्हाला माहिती पण नाही फेरफार झालेला, आम्हाला कुठली नोटीस नाहीये. आम्हाला त्यांनी सांगितले जाहीर प्रकटन दिले. कुठे दिलं तुम्ही जाहीर प्रकटन, इथे दिलं असेल, त्यांना माहितीये ना मी अंबेजोगाईला असते, शीतल उस्मानाबादला असते, आमच्या घरी आलेले कितीदा तरी. मग हे असं कसं ना, तुम्हाला माहिती आहे वारसदार आहेत त्यांचे, मग तुम्हाला कसं जरुरी नाही वाटलं. अरे हिंदू ऍक्ट पण तुम्हालाही माहितीये ना, तुम्ही सांसद आहात, तुम्हाला माहितीये हिंदू ऍक्ट प्रमाणे समान हक्क कायदा आहे. आम्ही हक्क सोडलेला नाहीये, दिलेला नाहीये, आमच्या घरात वाटण्या झालेल्या नाहीये. मग तुम्ही हे कसं करून परस्पर कसं नावचं करून घेऊ शकता. त्यांनी फेरफार ओढून घेतला. ते म्हणतायत ना की फेरफार होईपर्यंत कसं कुणी नाही आलं. तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं ना की मी तुमचं वापस देतोय, तुम्ही घरातला मेंबर आहेत, आमचा विश्वास होता तुमच्यावर. आम्हाला नव्हतं वाटतं की तुम्ही आम्हाला इतकं मोठा धोका देसाल म्हणून. तोपर्यंत तुम्ही शांत बसतात, गोडीत घेतलं सगळं आणि फेरफार ओढून घेतला. काय बोलायचं ना ह्याच्यामध्ये. मग असं झाल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो त्यांच्याकडे. हे कशी ट्रान्सपरन्सी आहे, तुम्ही म्हणताय ना ट्रान्सपरन्स व्यवहार हा सगळा पारदर्शी झालाय. कसं झालाय पारदर्शी, कुणीच नाहीये ना तिथे. मग आम्ही रजिस्ट्रीची कॉपी काढली, बघितलं काय आहे काय नाही. त्याच्यावर त्यांच्या मिसेस तिथे आहेत, आमचे पप्पा फोटोमध्ये, जे कोणी साक्षीदार आहेत कोण खाकरे साकरे, पण काळे तिथे कुणी नाहीये, कुणीच नाहीये काळे, ना जाधव आहे तिथे कुणी नाहीये. हे आम्हाला मान्य नाहीये. आमच्या सह्या पाहिजेत, आमचा हक्क सोड प्रमाणपत्र तिथे पाहिजे ना. हे काहीही झालेलं नाहीये. ह्यानंतर मात्र मग वडिलांची मानसिक स्थिती खूपच जास्त खराब दिसू लागली. ते जास्त घाबरू लागले. त्यांना काय खूप मोठी एक भीती खाली ते वागत होते. मी यांना सगळ्यांना म्हणलं चला तुम्ही माझ्यासोबत अंबेजोगाईला. मी अंबेजोगाईला घेऊन गेले, सगळ्यांना घेऊन गेले. तिथे बसून चर्चा करून काहीतरी करून. आणि हे झाल्यानंतर मात्र तिथे मग परभणी अंबेजोगाईला गेल्यानंतर तिथे आम्हाला एकदा एक फोन आला की बॉसनी जमीन मोजण्यासाठी पैसे भरले. आईने फोन केला त्यांना, बॉस मला शब्द दिलाय तुम्ही जमीन परत करणार आहे आणि तुम्ही असं का करताय. तुम्ही मला असं ऐकण्यात आले की तुम्ही मोजमापणीसाठी पैसे भरले. अक्षरशः तुम्हाला सांगते म्हणजे विश्वास बसला नाही. त्यांची लँग्वेज इतकी बदललेली होती त्या क्षणाला. ते म्हणले हो मग. आई म्हणजे असं करू नका, तुम्ही मला शब्द दिलाय की मी जमीन सोडतो, देणार आहे वापस, मी काहीतरी करल. तर मला नाही नाही काही करू नका. आता तुम्ही मला 10चे 20 जरी दिले ना तरी मी जमीन सोडणार नाही. म्हणजे मी घेतलीच कशासाठी, मी देण्यासाठी घेतलेली नाही. मग मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली आणि मग आम्ही सिव्हिल मॅटर केले. मी आणि माझ्या बहिणीला आणि माझे भावाचे 2 मुलं आम्ही ह्याच्यावर दावे टाकले. आणि आणखीन एक घटना खूप विक्षिप्त घडली की दिवाळीच्या दरम्यान, दिवाळीच्या अगोदर थोडासा टाइम जेव्हा आम्हाला हे रजिस्ट्रीचं कळालं होतं, त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की मी वापस देतो.
त्या टाइम पिरियड मध्ये पप्पू गायकवाडच्या हॉटेलमध्ये एक दिवस माझ्या वडिलांना बोलून घेऊन बॉस तिथे बसलेले दिसते मला. मी रस्त्यावरून जात असताना गाडीवर मी आणि वर्षा आम्ही तिथे थांबलो. मला दिसले ते दोघ जण मध्ये बसलेले काहीतरी बोलतायत. मी हिला म्हणलं थांब तू आईला घेऊन ये. मी ते बघते बॉस काय बॉसने पप्पांना का बोलून घेतले पुन्हा. मी गेले म्हणलं बॉस तुम्ही पप्पांना का बोलवले. काही नाही म्हणे त्यांचे कार्यकर्ते होते. त्यांचा पिंपळे नावाचा पीए त्याच्या हातात एक चेक होता. तर त्यांनी सगळ्यात अगोदर त्यांनी मला बघितलं बाहेर. तो एकदम त्याचे एक्सप्रेशन त्यांचे खूप वेगळे होते. मला पण कळलं मॅटर काय आहे. त्यांच्या हातात चेक आहे. मी मध्ये गेले तर पप्पू गायकवाड म्हणजे ताई थांबा बाजूच्या ऑफिसमध्ये बसते. बाजूच्या ऑफिसमध्ये मला घेऊन गेले. तिथे बॉस तिथे आले. तिथे बसल्यानंतर म्हणलं बॉस हे काय प्रकरण आहे चेक कशाचा आहे. काही नाही म्हणले सारिका मी काही पैसे काकांच्या अकाउंटला टाकलेत आणि ते माझा माणूस त्यांना घेऊन जातो आणि तो विड्रॉल करून मी घेतो. मी माझा ब्लॅकचा मनी व्हाईट करतो. मी 2 मिनिटं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं कारण मला हे मॅटर काही कळेच नव्हतं. ब्लॅकचा व्हाईट करतो ह्याचा अर्थ काय. मी म्हणलं म्हणजे नाही काही नाही असा एक ह्याच्या आधी पण एक चेक मी 7 लाखाचा टाकलेला आहे आणि तो आम्ही काढून पण घेतलेला आहे. आता हा दुसरा चेक आहे म्हणजे 749. पहिला चेक 749 होता आणि दुसरा 749. तर तो त्या दिवशी केवळ क्रांती जाधव यांची सिग्नेचर त्याच्यावर नव्हती म्हणून तो चेक पुन्हा त्यांनी रिटर्न केला. मग हे मॅटर समजे ना काय ऍक्च्युअली ब्लॅकचं व्हाईट काय प्रकरण. म्हणून मी म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं व्हायला लागले आणि काहीतरी विक्षिप्त व्हायले हे समजत नाहीये. म्हणजे कुठेतरी प्रूव्ह करतायत की मी ह्यांना अमाऊंट दिलेले. हे असं एक अंदाज माझा म्हणजे त्या क्षणाला मी असा अंदाज काढला की एक असं काहीतरी व्हायला लागले. म्हणून मग मी माझ्या वडिलांना आईला माझ्या घरी घेऊन गेले. कारण ह्याच्यामध्ये आम्हालाही माहितीये माझ्या वडिलांचे बरेचसे चेक सदाशिव काळे ह्याच्याकडे होते. कारण जेव्हा स्वप्नील गेला तेव्हा माझे वडील डिप्रेशन मध्ये होते म्हणजे अंडर प्रेशर राहत होते. तेव्हा हे कायम शेतामध्ये राहायचे. सकाळी जायचे रात्री 9ला घरी यायचे. शब्द बोलायचे नाही काही नाही. त्या संदर्भात मग काही चेक तिथे होते. परवाच्या दिवशी खासदार साहेबांनी अक्षरशः मीडिया समोर म्हटले की पैसा मी दिलाय त्यांना बँकेत आणि तो विड्रॉल झालाय. हे त्यांचं वाक्य आहे. तर मी असं सांगेल की तुम्हाला कसं कळलं विड्रॉल झालाय. कसं कळलं तुम्हाला म्हणजे तुमचा वॉच आहे. अरे आमचेच चेक नाहीये. माझ्याच वडिलांचे काही चेक सदाशिव काळेकडे आहेत पडलेले. त्यांचे हा पैसा कुणीतरी काढतंय हे पण आम्हाला कळालं तेव्हा आम्ही बँकेमध्ये अर्ज केलाय की कुठलाही चेक जमा करण्यात येऊ नये बाबा. त्याचं आहे आमच्याकडे हे बघा आम्ही बँकेत अर्ज केलेला आहे. 5/12/2020 आम्ही अर्ज केलेला आहे आणि कुठलाही चेक आमच्या बँकेत जमा करण्यात येऊ नये असं तिथे आम्ही सांगितलं होतं. पण तरी सुद्धा चेक टाकण्यात आलेले विड्रॉल करण्यात आलेले. आजही बँकेच्या अकाउंटवर आम्ही SBIचं स्टेटमेंट काढून आणले. तिथे 15 लाख रुपये जमा आहे. 62,516 15,62,516 रुपये जमा आहेत. ते आम्ही काही काढलेले नाही. आणि तुम्ही बघा तुम्ही स्टेटमेंट काढा. तुम्ही सगळं बाकीचं सांगताय विड्रॉल झाले सगळं झाले. मग तुम्ही हे का नाही सांगत की स्टेटमेंट काढा आणि बघा कुणी काढले ते पैसे कुणी काढले तिथले. हे तर तुम्ही सांगू शकता ना. बाकीची सगळी तुम्हाला माहिती आहे. पण हे पण सांगा ना ओपन बोला. आणि मला असं म्हणायचं की तुम्ही पत्रकार परिषद घेता बोलता मुद्द्याचं का नाही बोलत. खोटं बोल पण रेटून बोल. मग तुम्ही हे सांगा ना तुम्ही कशी गव्हर्नमेंटची फसवणूक केली आहे. तुम्ही आमची जमीन कोरडवाहू दाखवली आहे. 7/12 बघा आमच्या जमिनीचे पहिले 7/12 तुम्ही सगळ्यांनी बघा. त्याच्यावर आमच्या जमिनीमध्ये विहीर आहे. 110 सागाची झाड आहे. 110 त्याच्यावर नमूद केलेले 7/12 आणि 2 बोर आहेत. हे सगळं असताना ज्या तहसीलदारांनी कोणते तलाठी आहेत त्यांनीच हा 7/12 बनवलेला आहे आणि तेच आम्हाला पुन्हा जाधव सरांना कोरडवाहूचं सर्टिफिकेट देतात. म्हणजे चक्क शासनाची फसवणूक केली गेलेली आहे. महसूल बुडवला गेलेला आहे. इथे हे ओपन आहे. हे बघा हे प्रमाणपत्र आहे. प्रमाणित करण्यात येते की गट नंबर 95 मधील रामप्रसाद बाबाराव काळे यांच्या शेतामध्ये सन 2018-19 व 19-20 व 20-21 पर्यंत 3 वर्ष कापूस व सोयाबीनचे पीक आहे. सदरील जमीन कोरडवाहू आहे. करिता प्रमाणपत्र देण्यात येत आहे. कसल्याही प्रकारचे झाडे नाही.
कवठेकर. आणि आणखीन एक सांगते, R.V. कवठेकर सरांनी आमच्यासोबत आणखीन एक खूप मोठा जोक केला होता. ज्यावेळेला आम्ही कागदपत्र काढायचे होते, आम्ही त्यांना फोन केला होता. आम्हाला कागदपत्र काढायला सुद्धा खूप त्रास झालेला आहे. तर ज्या दिवशी आम्ही त्यांना फोन केला, त्यांनी आम्हाला काय सांगितले, मी सलीम बोलतोय. त्यांनी फोन ठेवून दिला. पहिला उचलला, दुसऱ्यांदा मी सलीम बोलतोय. अक्षरशः आम्ही एवढे परेशान झालो होतो, आम्हाला असं म्हणावं लागलं मग त्यांना, तुम्ही सलीम कवठेकर बोलताय. मग त्यांनी तत्पून मग नंतर थोडा वेळाने आमचा फोन घेतला. ह्या असे प्रकार आमच्यासोबत झाले. केवळ महिला बघून आमच्यावर दडपण करण्यात आले. पोलीस प्रशासनाला सांगून सुद्धा आम्हाला तिथे धमकी देण्यात आली की तुम्ही इथे बसू नका, तुमच्या जीवाला धोका आहे. जेव्हा की मागच्या इतक्या वर्षापासून आज आमच्या शेतामध्ये आमच्या साध्या कुत्र्याला सुद्धा धक्का लागलेला नाही किंवा एक सुतळीचा तोडा सुद्धा तिथून हल्लेला नाहीये. आमचा भाऊ 20 वर्ष शेतात एकटा राहत होता. गडी असायचे, सगळं असायचे, पण कधी तिथे त्याची रिस्क नव्हती. आणि रिस्क असण्यासाठी ती जागाच नाहीये ना. मग तुम्ही असं का सांगता आम्हाला? मग तुम्ही प्रेशराईज करायला लागलात ना. आणि आम्ही अंबेजोगाईला आल्यानंतर आम्ही तिथे असताना स्वतः खासदार साहेब जागे तिथे जाऊन गड्याला धमकवले, तू इथून निघून जा, हे सगळं माझे, तुझ्या काकीला बोलो, पत्र काढून घे. तर तो म्हणला, साहेब माझा 9 महिन्याचा पगार बाकी आहे, मी कसं जाणार इथून, माझा मालक एकदा मी जातो. तर त्याला म्हणले, बैल विकून तुझे पैसे घे. तो म्हणला, मी बैल कशी विकणार आहे त्यांच्या मागे, मी चोर नाही ना, मी चोर नाहीये, त्यांना येऊ द्या, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. त्यांच्या मिसेस सुद्धा तिथे गेल्या शेतामध्ये. म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की आज बॉस त्या संदर्भात असं बोलताना सुद्धा खूप वाईट वाटतं. स्वप्नील त्यांच्यासोबत इतका राहिलाय, आम्ही त्यांना खूप मोठ्या भावाच्या आहे, आमचे आधारस्तंभ होते ते. परभणी मी असं हेच नाही, ह्याच्या अगोदर जेव्हा केव्हा आम्ही परभणीत येतो जातो, माझं खूप कमी येणं झालं होतं, माझ्या नेहमी असतं. पण एक सांगण्याचा भाग असा आहे की परभणीमध्ये येताना आम्हाला ह्याच्या अगोदर, म्हणजे मी त्यांना 97 पासून जास्त ओळखते, 97-98 पासून बॉसला. तर माझ्याकडे पण ते आलेले. अक्षरशः कुठलीही गोष्ट आम्हाला असं कधीच वाटायचं नाही की परभणीमध्ये आपल्याला कशाचा धोका आहे किंवा काय. परभणी आमची आहे, आम्ही शिवसेनेचे, माझा भाऊ शिवसेनेचा आहे. मग आम्हाला अक्षरशः पूर्ण आम्ही त्यांच्यावर म्हणजे एक आधारस्तंभ असल्यासारखे होते. आणि आमचा आधारच जेव्हा आम्हाला धोका देतोय, त्यामुळे आम्हाला इतकं समोर यावं लागले, इतकं बोलावं लागले. आणि हे बोलताना की आम्हाला खूप आनंद होत नाही, आम्हाला खूप वाईट वाटायला अंतःकरणातून हे सगळं करावं लागायला लागले म्हणून. पण आज आमचा हक्क आहे. आज माझ्या भावाची 2 मुलं रस्त्यावर आले आणि आम्ही माझ्या आईला त्यांना, माझी आई त्यांच्या पाया पडली. अक्षरशः तुमच्या पाया पडते, तुम्ही असं करू नका, तुम्ही शब्द दिलाय वापस देते म्हणून. मग हे वारकरी म्हणवतात ना, आईला आई म्हणवतात. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तर आईकडनं औक्षण करून घेतले त्यांनी. ह्या घटना काय आहेत? मग आज जर माझ्या भावासारख्या शिवसैनिकाच्या शिकवते तर बाकीच्यांची तर काय होणार? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि हे वाईटही वाटतंय खूप. त्यांचं नाव आहे ना, जे त्यांच्या नावापुढे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप वाईट वाटत मला. आमचं म्हणणं एकच आहे, आमची जमीन आम्हाला वापस द्या. कारण हे सगळं इलिगल झाले. हिंदू ऍक्ट नुसार पैतृक संपत्तीमध्ये मुलींचा समान अधिकार आहे, मुलींचा आहे, घरातल्या मुलांचाही आहे. मग हा अधिकार आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही संसद आहात ना, तुम्ही कायदे बनवता ना. मग हा कायदा तुम्हाला कसा लागू नाही होत? मग तुम्ही कालच्या पत्रकार परिषदेत का नाही बोलला त्याच्याबद्दल? तुम्ही का म्हणतात की काय गरज आहे, आमच्या सह्यांची काय गरज आहे? चक्क त्यांनी सांगितलंय काय गरज आहे तुमच्या सह्यांची. मला आमचा हक्क सोड प्रमाणपत्र कुठेच नाहीये ना. मग हे कायदे फक्त सर्वसामान्यांसाठी का? बाकी मग त्यांच्यासाठी नाहीयेत का? त्यांनी हा प्रश्न केलाय. त्यांचा मी असं सांगेन की आमचे वडील अत्यंत जास्त प्रेशराईज झालेले त्या गोष्टीत. त्यांना ते खूप घाबरलेले की जसा सदाशिव काळे त्यांनी गायब केलाय. सदाशिव काळे खूप मोठा सूत्रधार आहे ह्याच्यामध्ये, त्यांचा कार्यकर्ता आहे. जो 3 लाखाचे बॅनर लावतो ना परभणीमध्ये, तो कशाच्या जोरावर लावतो हे त्यांना विचारा तुम्ही. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, बॉस तुमच्या तळहाताचा मळ आहे सदाशिव काळे, त्याला हजर करा. तुम्ही म्हणताय ना काय ते तुम्ही पैसे त्याच्याजवळ दिले वगैरे वगैरे, तर तुम्ही त्याला हजर करा, तुम्ही विचारा त्याला समोर आणून काय प्रकार झालाय ते. पण तुम्ही का? त्यांनी चक्क बॉसने आम्हाला असं सांगितलं बंडू जाधव यांनी, त्यांनी माझं काय वाकडं केले म्हणे. त्यांनी माझं काय वाकडं केले म्हणले की आम्ही तर हादरलो अक्षरशः. आम्ही म्हणत होतो मिटवा. आणि आम्हाला खरंच त्यांच्याकडनं हीच अपेक्षा होती की हे सगळ्या गोष्टी ते खूप चांगल्या हँडल करतील, खूप चांगल्या प्रकारे ते सगळे हे गोष्टी बघतील कसं काय झाले ते. आम्ही त्यांना जीव तोडून सांगतोय त्याला हजर करा,
त्यांनी हजर नाही केलं, त्याला सपोर्ट केला. आम्ही हे पण विचारलं त्यांना, बॉस तुम्ही त्याला का सपोर्ट करताय? आम्ही असं ऐकलं की त्यांनी त्यांच्या कॉलनीत रूम करून त्याला ठेवून घेतलं फेरोडेपर्यंत. सदाशिव काळे आमच्या वाड्यातलाच आहे, भावकीतला एक मुलगा आहे, एक नंबरचा फ्रॉड आहे, सगळ्यांना माहिती आहे. वडिलांना मी माझ्याकडे घेऊन गेले होते आणि मग तिथे आजही ते आहेत, नाही त्याच्यातला भाग नाही, ते खूप भयानक प्रेशराईज झालेले आणि हीच भीती आहे त्यांना, जसा सदेश आणि आम्हाला पण या की जसा सदाशिव काळे गायब झाला तसे आमचे वडील गायब होते. त्या भीती खातरच ते खूप प्रेशराईज आहेत. मी वेळोवेळी त्यांचं सांत्वन करते, त्याच्यात काही होणार नाही बाबा, होईल. आता आज कोर्ट मॅटर केलेले आहे, येतील ना ते योग्य प्रसंगी उत्तर द्यायला. ते पुढे पुढे जाऊ उत्तर देणार कोर्टासमोर. आज कोर्ट मॅटर झालेले, कोर्टासमोर उत्तर द्या. आम्ही आमच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा, त्यांनाही अधिकार नाही विचारता जमीन विकण्याची. आम्ही त्यांच्या विरोधात आमची ही वडलोपार्जित 18 एकर 23 गुंठे जमीन. वडलोपार्जित म्हणजे आमचे पंजोबा खापर पंजोबापासूनची जमीन. हो, एरंडेश्वरला 0 फाटा 23 गुंठे. म्हणजे राहुल पाटलांकडे 12 एकर जमिनीचा व्यवहार हा रेतसर पैसे घेऊन झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक सांगते, हा व्यवहार 2 वर्षापूर्वी झालेला, जेव्हा स्वप्नील होता दीड ते पावणे 2 वर्षापूर्वी हा लिगल झालाय. त्यांच्याकडनं कॅश घेतलेली आहे आणि आणखीन एक आहे की कॅश द्या आणि जमीन केव्हाही घेऊन जा, हे त्यांचं वाक्य. त्या वाक्याला ते ठाम आहे. 2 वर्षापासून ते एकदाही शेतात आले नाही, एकदा पण आले नाही. विचारणे जेव्हा की यांच्यासोबत तर काय व्यवहार झालाय नाही झालाय त्यांना माहितीये. जो दिसतोय डॉक्युमेंटवर त्याच्यावर आम्ही म्हणतोय झालाय, पण त्याच्यात त्यांनी इतकी गडबड का केली हे रोडायची? तर तुम्ही सांगायचं ना, तुम्हाला माहिती होतं ना आम्ही व्यक्ती आहोत किंवा त्यांना नातवंड आहे, बायको आहे. आज त्यांनी बायकोच्या नावावर जमीन केली आहे, तिथे त्यांची बायको आहे. इथे रामप्रसाद काळेंना बायको नाही का? ते एकटेच आहेत का कुणीच नाहीये त्यांना? ते म्हणतात तुम्ही त्यांच्याकडनं जमीन घेतली, मग ते कोण आहेत? ते एकटेच आहेत का? पुढे मागे कुणी नाही का त्यांना? ते काय हो ना, क्रांती जाधव घेतली त्यांना पण ते हजर करतायत, समोर हजर नाही करतायत ते. मग हे काय, हे चालतं का? तुम्ही प्रश्न आम्हाला विचारतायत. कार्बी काळेंना लपवले, काय संबंध? लपवायचं कशामुळे? परवा 13 तारखेला ते येऊन कोर्टामध्ये सिग्नेचर करून गेले, आले होते कोर्टामध्ये. म्हणजे आरोप का करतायत तुम्ही असे? तुम्ही सदाशिव काळेला लपवता ते चालतंय, तुम्ही त्याला जाब विचारत नाही ते चालतंय, तुम्ही परस्पर सगळे व्यवहार करतात ते पण चालते. मग आम्हालाच का असे प्रश्न? आम्ही लेडीज म्हणून का? अरे रवीची भाषा कशामुळं? कोण येते माझ्या समोर बघतो मी, बघूच ते कोण घेते ते आणि कोण येते. इथपर्यंत धमकी आहे. आणि विकू देणार नाही ती जमीन, मी कुणालाही विकू देणार नाही. आणि आम्हालाच विकायची नाही ना. हो, त्यांनी म्हटले माझे पैसे वापस करा आणि हे करा. तर आम्ही म्हटलं आम्हाला तुम्ही जे सांगताय, तुम्ही सांगताय माहिती त्याने डॉक्युमेंट्स करून आम्ही बोलतोय, तर हे जे आहेत ते आम्ही वापस करायला तयार आहेत ना. आमच्या पण मला एक सांगा सर, टाकले त्यांनीच, काढले त्यांच्याच माणसांनी, जे जमाय ते घेऊन जा दाखवा ना. आम्ही पण म्हणतोय ना, तसं काहीच बोललेलं नाहीये. आता नीट ऐका, बाहेरून आता हे बोलणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही. बाहेरून त्यांनी गावामध्ये एरंडेश्वर मध्ये जेव्हा बोलले तेव्हा त्यांनी 3 कोटी सांगितले, आणखीन एका ठिकाणी त्यांनी 4 कोटी सांगितले आणि एका ठिकाणी 7 कोटी सांगितले. ऍक्च्युअल आकडा त्यांनाच माहितीये, आम्हाला फक्त हा आकडा माहितीये त्यांचा. आणि ह्याच्यात टोटल त्यांचे चेक जेवढे त्यांनी ते चेकच्या 44,53,53,000 रुपये एवढी जमा. हो, विड्रॉल झालेत ना, झालेत. त्याच्यावर चेकवर हो माझ्या वडिलांच्या सह्या आहेत. ते चेक सदाशिव काळेकडे होते ना ऑलरेडी. हा, कोरे चेक दिलेले होते. विड्रॉल झाले. नाही त्याची काय आहे बघा. आता हे आम्ही पण म्हणतो त्याची चौकशी व्हावी. हे कुणी नेले, काय नेले याची चौकशी झाल्यावर कळेलच ना आपल्याला, समोर येईल. आम्ही बँकेला अर्ज पण केला होता की हे बंद करण्यात यावेत आणि हे चेक जमा करण्यात
येऊ नये, पण तरी पण चेक सगळे जमा झाले तिथे. हो बघा, म्हणजे बँकेचं चेक जमा झाल्यानंतर अर्ज दिला तर जमा व्हायचे आहे. आता आमचं हे 5/12/2030 ला आम्ही दिलं आहे. 5/12 आधी विड्रॉल झाले, पण आधी नंतर पण जमा झाले. लास्ट चेक हा 2 जानेवारी 2021 ला जमा झाला. ते तुम्हाला देऊन आम्ही काढलेला. हो हो, सगळ्यांचं देते. हो हो, त्यांनी त्या तारखा ज्या आहेत त्या मॅच करून व्यवस्थित त्या त्या तारखेला सगळे चेक त्यांनी जमा केले, नियोजनबद्ध सगळं केलं. आम्ही खासदारांना प्रश्न विचारला. काळे सर प्राध्यापक हे आमचे PRO विद्यार्थी, आमचा आणि त्यांचा दोन संबंध, पण काळे सरांना एवढ्या पैशाची काय गरज पडली या लोकांकडून घ्यायची. आम्ही खासदारांना विचारलं प्रश्न, ते म्हणजे मी खाजगीत काही पैसे त्यांना दिले होते. मी म्हणतो त्यांना 1,00,000 त्यांना काय गरज पडली एवढी पैसे. तुम्ही जे सांगताय की आम्ही राहुल पाटला पण घेतले किंवा इकडून घेतले, तुम्हाला एवढ्या पैशाची काय गरज पडली की हे एवढं नका. नाही, हे सगळ्यात सुरुवातीला राहुल पाटलांचा व्यवहार जो होता ना सर, तो सगळ्यांच्या ट्रीटमेंटसाठीचा, त्याच्यात दुसरं काही नव्हतं. त्या ट्रीटमेंटसाठी घेतलेला पैसा होता आणि ते राहुल सरांनी क्लिअर सांगितलं, तो पैसा मला द्या, तुमची जमीन घेऊन जा. इव्हन त्यांनी आम्हाला त्याच्यावर व्याज पण नाही, आता व्याज लावलंच सुद्धा नाही. म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून मला किंवा काही असेल म्हणजे मला माहित नाही, त्यांनी त्या गोष्टीचं तितकं पालन केलेलं आहे शब्दात. आम्हाला वाईट त्यांचं हेच वाटायचं की यांनी शब्द देऊन पण हे घरचे होते, आम्हाला एकदम घरचे हे होते, ह्यांनी शब्द देऊन सुद्धा खूप मोठा धोका. आता त्या 12 एकरची आता स्टेटस काय म्हणतात राहुल पाटलांनी दिलेली आहे ना, तर त्याच्या स्टेटस काय रजिस्टर झालेली आहे का नाही झालेली? त्यांच्याकडे पण त्या काही लोकांच्या नाव रजिस्ट्री आहे ना, ते झाली राहुल पाटलांच्या सोल्ड आउट झाली. हो. आता मॅटर किती, एक डिस्प्यूट कितीचा आहे? आता हे आहे जे खासदार साहेबांकडे जे आहे ते 4 एकर काहीतरी 3 एकर 35 गुंठे. म्हणजे 18 एकर मध्ये 3 हा फ्रंट. आणि ते म्हणतात की मी फ्रंट साईड घेतली, जेव्हा की आमच्या घरात वाटण्या नाही झालेल्या आहेत. वडिलोपार्जित सांगतील आमच्या वाटण्या नाही झालेल्या आहेत. हे कसं शक्य ही माझी जागा आणि किंवा ही अजिबात नाही, अजिबात. हा, व्यवहार नंतरचा आहे. 2019 18 एप्रिल 2019 ला स्वप्नील गेला. त्यांचं असं म्हणणं आलं होतं की आम्ही आधी काही दिले होते. अजिबात. त्यांनी मदत एकच खूप मोठी केली होती, जेव्हा ही जमीन त्यांनी आम्हाला सोडून दिली तर 2019 ची गोष्ट ही. नाही सॉरी, 1998 ला जेव्हा ही शिवसैनिक होते, कार्यकर्ता होते ते, तर तेव्हा त्यांनी ती जमीन आम्हाला सोडून दिली होती. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते की त्या गोष्टी आम्हाला म्हणजे अभिमान पण आहे. तेव्हापासून त्यांचा म्हणजे आमच्या घरातले मेंबर असल्यासारखे होते. खासदारांकडे जे 335 आहे आणि उर्वरित राहुल पाटलांना दिली, तर आता तुमची दुसरी जमीन कुठलीच नाही आहे. 2.5 एकर आहे ना आमच्या नावावर. त्यात काही डिस्प्यूट नाही. काहीच. सर आता तुम्ही तर बघत असं की म्हणजे हे माझी भूमिका सांगतो मी याच्यामध्ये. मी स्वप्नीलचा पहिल्यापासून तर मित्र होतो. आता तो व्हिडिओ नंतर व्हायरल झाला आहे 2-3 दिवसापूर्वी. म्हणजे माझा संपर्क होता, आम्ही म्हणतो कधीतरी भेटायचं कापून. आणि यांची ह्या व्यवहाराची काही मला कल्पना होती, पण आता तिथे 2 महिन्यापासून व्यवहार असल्यामुळे त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही. तो त्यांच्या आणि खासदारामध्ये व्यवहार होता. मग नंतर त्या दिवशी तो व्हिडिओ व्हायरल झाला. मग त्याच दिवशी मी स्वतः त्यांना भेटायला गेलो खासदार साहेब प्रेमीला. तर मग त्यांनी ते सगळं मला सविस्तर जे ताईंनी सांगितलं ते सर्व त्यांनी मला सांगितलं. ठीक आहे. मग आता माझा एक सामान्य नागरिक म्हणून ते खासदार म्हणतात नेहमी मी की क्लिअर व्यवहार केलाय. एक सामान्य नागरिक आणि तुम्ही पत्रकार सुद्धा आमच्या माध्यमातून त्यांना हे प्रश्न विचारावा अशी माझी इच्छा आहे. तर प्रश्न साहेब असे आहे की आज त्या तुम्ही चक्कर मारली तर आज त्या जमिनीचं बाजार मूल्य आहे 9 ते 10 कोटी रुपये. बरोबर. टोटल व्हॅल्युएशन आहे 10 कोटी रुपये. आणि तुम्ही जे सांगतायत की मी पूर्ण व्यवहार केलाय, पूर्ण पैसे दिले, चेक टू चेक दिले, म्हणजे आणि तुम्ही दिलेत किती 45 लाख रुपये. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्ही पूर्ण जमीन 45 लाख रुपयामध्ये दिली असा अर्थ होतो ना. मग आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की माझ्याकडे तो काळे साहेब 15-20 चक्कर मारली.
पण मला एक साधी गोष्ट समजते, तिथे ते हॉटेलवाले दुकानदार जे आहेत ते एक गुंठा जमीन 10 लाख रुपयाला यांना मागत असताना यांनी फक्त सांगितलं आम्हाला किराया पाहिजे, आम्हाला जमीन विकायची नाही. मग त्यांना मी तर त्या कोर्टमध्ये टाकलं की यांना त्या पिसाळ पुत्र चावलं का की 10 कोटीची जमीन यांच्या मागे लागून यांना 45 लाखाला विकायची. पण तुम्ही 15 वेळेस त्यांना डिनाय केलं, त्यांना वापस पाठवलं. मग एक वेळेस काकूचा फोन लावून तुम्ही एवढे समज असले मग काय विचारलं नाही की काकू काय अडचण आहे एवढी, तुम्ही काका नेहमी माझ्याकडे चक्रा मारले, जमीन विकायला तुम्ही काय अडचण आहे, तुम्ही विचारलं का? चर्चा नाही केली. नंबर 2चा मुद्दा, त्यांनी जमीन केलेली आहे त्यांच्या पत्नीच्या नावे. माझ्या माहितीप्रमाणे खासदार साहेबांचा कुठला उद्योग नाही जिल्ह्यामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे त्याची साधी वीट भट्टी सुद्धा नाही. मग त्यांच्या पत्नीचा असा कुठले उद्योग आहेत त्यांनी व्हाईटमध्ये 45 लाख रुपयाची उत्पन्न काढून जमीन खरेदी केली? असे कुठले उद्योग आहेत? हा मला आणि पूर्ण जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांना आणि जनतेला पडलेला प्रश्न आहे. नंबर 3 हा मुद्दा त्यांनी जो सांगितला तसा की हिंदू कायदा, तुम्ही कायदे बनवणाऱ्या संस्थेतले सदस्य आहात. हिंदू कायद्याचं तुम्हाला 100% माहिती पाहिजे की मुलींच्या परवानगीशिवाय, कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या परवानगीशिवाय, त्यांच्या म्हणजे हक्क सोड प्रमाणपत्राशिवाय ही रजिस्ट्री होत नाही. ठीक आहे. नंबर 4चा मुद्दा आलाय की आता यांनी जे 3 वेळेस विचारलं की त्यांची पत्नी, मला सांगा या पत्नीला काकूंना अधिकार नाही का की आमच्या पतीने तुमच्याशी वडिलोपार्जित जमिनीचा काय व्यवहार केला हा विचारायचा पत्नीला अधिकार नाही का? तुम्हाला पतीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे प्रतिनिधी म्हणून, आणि पत्नीला तुम्ही म्हणता की त्या काय विचारतात मला, मी काळे साहेबांशी बोलू, असं कसं? त्यांनी कालचं वाक्य आहे त्यांचं की माझा व्यवहार हा काळे सरांशी झालाय आणि बाकी कुटुंबातील कुठल्याही मेंबरला नैतिक अधिकार नाहीये. नैतिक अधिकार नाहीये मग मी पुढे विचारतो, मग काळे साहेबांचा व्यवहारही क्रांतीताई जाधवांशी झालाय, तुम्हालाही नैतिक अधिकार नाही की ताईंचं जर उत्पन्न असेल त्यांनी जमीन घेतली, तुम्ही काय त्यामुळे ढवळाढवळ करताय? त्यांना पाहून द्या, ताई बघतील ताई जमीन घेतील, मग तुम्ही तुमच्या माणसं धाडून तिथं का दहशत करत आहे? त्याच्याशिवाय आणि आता महत्वाची गोष्ट सांगतो की जर आता हे कोर्ट मॅटर झाले, प्रकरण सिव्हिल मॅटर झाले, मग जर हे कोर्टाच्या विचाराधीन आहे आणि तुम्ही कायद्याचे सच्चे पालक आहात, तर मग थोडी कोर्टाची वाट पहा की काय निकाल येतोय. मग तुम्ही आजच जी ताबा घेण्याची गडबड, रात्री अपरात्री तुमचे गुंड चालले, तिथं माणसं चाललेत आणि यांना नेहमी धमकवायले, पोलीस प्रशासनाचे माणसं येऊन त्यांना सांगायले की तुम्ही या, तुमची जमीन आहे, तुम्हाला कायद्याप्रमाणे भेटतात, थोडी वाट पहा, काय फरक पडणार आहे? तुम्हाला काय असे रिसॉर्ट टाकायचे तिथं 1 वर्ष 2 वर्षानंतर टाका, अडचण नाही ना काही. हा एक मुद्दा होता माझा. आणि दुसरं एक अजून बोलतो, आणि आता सर्वात शेवटीचा आणि महत्वाचा मुद्दा, त्यांनी जे नेहमी पॉलिटिकल इश्यू नेहमी केलेला आहे, मी गरीब आहे, मला भोगी नाही, माझा सुविधा नाही, मी दुबळा आहे. आता तुम्ही पत्रकार आहात, 34 स्तंभ पत्रकार म्हणजे लोकशाही, तुम्ही विचार करून सांगा दुबळे ही फॅमिली आहे की दुबळे ते आहे? ह्या व्यवहारामध्ये दोन्ही तुलना तुम्ही हे करा की कोण कुणावर अन्याय करू शकतो, तुम्ही सत्तेने विचार करा आणि निर्णय घ्या. आता हा विषय झाला. त्याच्यानंतर आता मी अजून एक समजू इच्छितो की समजा त्यांनी जे सांगितलं की मी कुणाचा 1 रुपयाचा मिंदा नाही, मी कुठे 1 रुपयाचे काही केलेलं नाही. मी स्पष्ट तुम्हाला विचारतो की साहेब तुम्ही ज्या दिवशी पत्रकार परिषद ज्या ऑफिसमध्ये घेतली ते ऑफिस कुणाच्या नावाने हे सांगा, आणि त्याचं काय किरायापत्रक असेल ते दाखवा आम्हाला. किती किराया देता तुम्ही? ते ऑफिसचा मागच्या 10 वर्षापासून तिचं ऑफिस आहे, माझ्या मित्राचं ऑफिस आहे, ते गाडी आपल्याला माहिती आहे कुणाचे आहे, त्याचा काय किराया करारनामा झाला आणि काय किराया तुम्ही महिन्याला भरतात हे सांगा. मग ह्या जागा जर एखाद्याची जागा वापरणे, त्याच्यामध्ये तुमचं ऑफिस थाटणे, हा बळकावणं तर दुसरं काय प्रकार? त्याच्या पलीकडे अजून गोष्ट सांगतो, तुम्ही आज पत्रकार आहात, इथं आज रविवार आहे, तुम्ही मला म्हणलं तर मी 1-2 तासानं तुमची अजून एक पत्रकार परिषद करू शकतो. तुम्ही आसाराम बापूच्या आश्रमात चला. आसाराम बापूच्या आश्रमामध्ये खासदार साहेबांच्या गुंडांनी जाऊन गोंधळ घातला, त्या लोकांना त्रास दिला, ती जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, आणि ते लोक आज 100 जण म्हणले की आम्ही बसून तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल माहिती. कैलास देशमुख माझा त्याचा चुलत भाऊ आहे, तो ट्रस्टी आहे. दर्गा रोडला कॅनलच्या बाजूला नाही, साध्या जमिनीला हात घालून येत नाही, ज्या किमती जमिनी येतात, साधी चिल्लर रोड शेती सुरूच करायची त्यांना. हा विषय आहे. आणि महत्वाची गोष्ट, आता ह्या सगळ्या विषय संपला आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगा की तुम्ही एखाद्या हॉटेलवाल्यासोबत तुमचं नाव येते, नाश्त्याच्या बिलामुळे बातमी आली होती 8 दिवसापूर्वी, आणि तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे सांगायचं मी सोडून देतो, ठेवून देतो? अरे मान्य आहे आम्हाला, आम्ही शिवसैनिक तुमच्यासोबत काम करत असताना तुम्ही खूप लहानातून खूप मोठे झाले, पण कसं एक आजार झाल्यासारखं झालं.
पैशाचा. आज मला सांगा किती संपत्ती जमा करायची, एक शेवट तुमचंच म्हणणं आहे की किती वर न्यायचंय का आपल्याला कोणती गोष्ट. मग हे न्यायचं नाही तर मग आज का कुटुंबावर अन्याय करायचा. मी म्हणतो सोडून द्यायचा. तुम्ही म्हणालेत ना की बरं मला एक सांगा की हे सगळं करून तुमची इथं राजकीय बदनामी होईल, मग तुम्ही इथं राजकीय व्यक्ती असताना का लालची पडेल हे छोट्या मोठ्या गोष्टी. आणि मी सांगतो माझ्या मार्फत तुम्ही त्यांना निरोप द्या. तुमच्याजवळ किती पैसे असू द्या, पाथरी रोडला चला. पाथरी रोड ते पेडगाव पर्यंत मला 5 कोटी रुपये एकर पासून 10 लाख रुपये 5 लाख रुपये एकर पर्यंत पाहिजे तेवढी जमीन घेऊन देतो. ती घ्या ना. तुम्ही असं कसं चालेल की 10 कोटीची जमीन तुम्ही 45 लाख रुपये. आणि शेवटी भ्रष्टाचार काय असतो. ही गोष्ट भ्रष्टाचार ही असते की जी कागदपत्री सरकारी दप्तरी तयार होते. उदाहरण सांगतो मी, थोडी गुप्तचरी करतो म्हणून. इस्टिमेट बनतं, PS होतं, तुमची वर्क ऑर्डर बनते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं ते व्यवहारांना तुमचं त्याच्यामध्ये MD तयार होऊन बिल निघतं. तुम्ही त्याचं GST भरता, रॉयल्टी भरता, सगळं भरता. पण ऍक्च्युअली तिथं काम झालेलं नसतं. हा भ्रष्टाचार आहे ना. आम्ही कुठं म्हणाल तुम्ही रजिस्ट्री केली नाही, रजिस्ट्री केली, फेरफार झाला हे मान्यच आहे, म्हणून तर आम्ही तक्रार टाकत ना. पण ज्या पद्धतीने व्यवहार व्हायला पाहिजे. आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये दर वर्षाला 10,000 व्यवहार होतात, दररोजच्या दररोज. यांनी सुद्धा सांगितलं की राहुल पाटलाला आम्ही व्यवहार केलाय, का आम्ही त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेत नाही. घेतलं असतं ना आम्ही त्यांच्याशी जर काही चुकीचं झालं असतं. पण जिथं आम्ही चुकीचं झालं तिथं आम्ही प्रश्न विचारला शिवसैनिक म्हणून, आणि माझा एक मित्र म्हणून विचारला, आणि त्याने याची 100% उत्तरं द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे. आता असं आपण पूर्ण कुटुंबाचा ही प्रश्न तुम्हाला जे तुम्हाला वाटतं विचारू शकतो. या काळात फॅमिलीमध्ये एक माझा भाऊ स्वप्नील, स्वर्गीय स्वप्नील, मला स्वप्नील म्हणण्याचा अधिकार नाही, तो स्वर्गीय स्वप्नील आहे. दुःख वाटलं मला ज्या वेळेला मोठ्या खासदारासाठी स्वतःच्या जीवाचं रान केलं. वयाच्या 15व्या वर्षापासून त्यानं भगवा रुमाल अंगावर टाकला आणि बंडू जाधवांना एक गाडीवर नळामधून होते, तिथून त्यांना नगरसेवक आमदाराचं खासदार बनवलं. इथपर्यंत माझ्या भावानं कष्ट वेचले. आणि स्वप्नील ज्या वेळेला दवाखान्यामध्ये होता त्या वेळेला मी होतो तिथे 2.5 महिने. आणि मला लास्टच्या क्षणी त्यानं सांगितलं, मला स्वप्नील तू अशा पद्धतीनं, अरे असं बोलू नको, या 2 लेकरांचा, जे लेकरं दिसते त्या 2 लेकरांचा हात माझ्या हातात दिलेला होता. आणि सांगितलं, पोटाकडे हात दिला, त्याला पोटाचा विकार होता, लिव्हरचा. आणि म्हणलं तुम्ही इथं बसवण्याचा खूप प्रयत्न केलाच भैया, पण इथं मी बसू शकत नाही. माझे 2 लेकरं आहेत, यांचा हात घे, याच्या पाठीमागं गुरु म्हणून आणि संस्कार करण्यासाठी पाठीमागं राहा. आणि नंतर हे जे झालं खासदार साहेबांनी केलं अगदी एवढा धक्का आहे. आणि मला वाटतं ज्या छत्रपती शिवरायांना रयतेचं राज्य केलं, त्याच अनुषंगानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांनी शिवसेना स्थापन केली. आणि ती शिवसेना रयतेचं काम करत होती, शेतकऱ्याचं काम करत होती. शेतकऱ्याचा आत्महत्या होऊ नये यासाठी शिवसेनेचा अजिंठा. आणि या सगळ्या गोष्टीची पायमल्ली जर एका शिवसैनिकाकडून होत असत आणि पुन्हा ती एका शिवसैनिकाला खात असत, तरी कुठला न्याय मातोश्रीला माझा अजूनही विश्वास आहे. मातोश्रीच्या तत्वामध्ये निश्चित आम्ही न्याय मागून आणि आम्हाला मिळेल. आणि न्याय संस्थेमध्ये सुद्धा मला या ठिकाणावरती पुन्हा एक गोष्ट या ठिकाणावरती सांगायची. हे परिवाराचे अश्रू पहा, हे अश्रू पुसण्यासाठी शिवसेनेचे तत्व आहे, बाळासाहेबांचा आदेश आहे. आणि हे खासदार साहेब विसरले. हा मी माझा एक त्यांना प्रश्न. ह्या काकी आहे, ह्या रामप्रसाद बाबाराव काळे यांच्या पत्नी आहे. मला खासदार साहेब म्हणतात त्यांना काय विचारण्याची गरज, हा त्यांचा मुख्य प्रश्न. पण मला हिंदू बिल कोड नुसार त्यांना या ठिकाणावरती आव्हान करायचं. तुमची पत्नी आहे, तुमची पत्नी आहे, तुम्ही खरेदी करून तिच्या नावावरती, तुमच्या पत्नीच्या नावावरती जमीन करता. ह्या कोण आहेत? रामप्रसाद बाबाराव काळेंच्या पत्नीच आहेत. आणि पत्नी असून त्यांच्यावर अधिकार आहे. मग खासदार साहेब तुम्हाला कायद्याचं काही देणं घेणं नसेल,
जे कायदे तुम्ही बनवता एक संसदेमध्ये आणि त्या कायद्याचं देणं घेणं जर नसेल तर उद्या या रामप्रसाद बाबाराव काळेंचा या पत्नीवर अधिकार आहे. मग तो अधिकार त्यांच्या शरीरावर आहे आणि शरीरातली किडनी आहे त्यांच्या, ती बी उद्या विकायला काढा ना, विकत घ्या ना तुम्ही. हृदय आहे ते बी विकत घ्या ना तुम्ही, मेंदू आहे ते बी विकत घेणार का? याचं उत्तर मला खासदार साहेबांना द्या. घेता येतं. तिथं वडिलोपरची जमीन ती सुद्धा एक आमच्या जगण्याचा, मानवी जीवन जगण्याचा अधिकाराचा एक अवयव आहे आणि तो विकत घेतला. उद्या आमच्या शरीरातले हे सुद्धा घ्या कुटुंबातले आणि हा व्यवहार करा. हा कुठला नाही, हे कुठलं शहाणपण? हा प्रश्न माझा आहे. तर व्यक्ती मला या ठिकाणावरती तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल सर्व पत्रकारांचे धन्यवाद. खासदार साहेबांना एकच विषय विचारायचा आहे, माझ्या 2 मुलांची काय चुकी आहे ह्या प्रकरणामध्ये? यांनी माझ्या 2 मुलांवर का इतका अन्याय केला? माझा मिस्टर सोमती काळे हे त्याच्यासाठी रात्रंदिवस झटलेले आहेत की त्यांनाही माहिती आहे, परभणी जिल्ह्यामधील सर्व लोकांना माहिती आहे. मग त्यांनी त्याच्याच लेकराच्या पोटावर पाय का दिला? मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. त्या चिमुकल्यांची काय चुकी आहे? कशामुळे हे असं करते? हे स्वतःला जे वारकरी समजतात, हे जे स्वतःला वारकरी समजतात, जे वारकरी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये प्रेमाचे भावना असतात, आपुलकी असती, माणुसकी असती, त्याला खरा वारकरी म्हणतात. हे जे वारीला जाऊन जे स्वतःचं प्रदर्शन करतात, स्वतःच्या पब्लिसिटीसाठी जे जातात ना, ह्याला वारकरी म्हणत नाही. तुम्ही जे लोकांच्या लेकरावर पोटावर पाय देऊन स्वतःचे प्रपोटाचं कमवत असतील ना, तर हे तुम्हाला पचणार नाही. मी तुम्हाला सांगते, माझ्या मुलाचा करणार, तुम्हाला ही एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे एवढं लक्षात राहू द्या. आणि त्याच्यावर वेळ येणार, जर तुम्ही माझ्या लेकरांचं जर हे जर समितीचं जर घेतलं तर तुमच्याही लेकरावर वेळ येणार आहे. हे माझा करणार आहे, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते ह्या पत्रकार परिषदेमध्ये. त्यांनी इतका अन्याय केलाय स्वप्नीवर, स्वप्नीच्या बायकोवर आणि त्याच्या 2 मुलावर आणि त्याच्या आई वडिलांवर. त्यांनी विचार करायला पाहिजे होता ही जमीन घेण्यापूर्वी की आपण ही जमीन घेतोय बाबा, त्याचे 2 छोटे छोटे मुलं आहेत, त्याला एक बायको आहे, 2 म्हातारे त्याचे आई वडील आहेत आणि ही आपण कसं करणार ह्याचा विचार करायला पाहिजे होता त्यांनी. पण मी एवढं सांगू शकते, त्यांनी अतिशय चुकीचं केलेलं आहे आणि त्यांच्या हातात जी सत्ता आहे त्याचा दुरुपयोग केलेला आहे. पण मी एवढंच बोलू शकते. स्वप्नील काळे तुमच्या आईवर आज कोणता प्रसंग आणि हा प्रसंग तुमच्या समोर आज आम्ही मांडलेला आहे. आमचं स्टंट नाही किंवा आम्ही असं सहानुभूती मिळवण्यासाठी आम्ही हे करत नाही. आमच्यावर आज प्रसंग हा कधी कुणावर सुद्धा येऊ नये असं मला फार वाटतं. कारण हे भयानक प्रसंग आहे. कारण आज आम्ही अक्षरशः रस्त्यावर ही जी जमीन आहे तिथं माझे काही किरायादाराचे आहेत दुकानं, आज आम्ही पेन्शनर माणसं आहेत. खासदार साहेबांना एवढं लक्षात यायला पाहिजे होतं ते तेवढं पेन्शनर माणसाची पेन्शन किती असते. आज त्यांचा करता मुलगा जगात नाही जो की त्यांचा अत्यंत जवळचा आणि निष्ठावान असतं. मी ते आहेत त्यांनी ती पण सांगणार नाही. तर असं असताना हे त्यांनी नाही करायला पाहिजे होतं आणि अशा अपेक्षा माझ्या नव्हती सुद्धा. कारण मी त्यांना दुसरा मुलगाच समजत होते, तेही मला आई समजायची. कारण अनेक माझे कीर्तनाचे कार्यक्रम त्यांच्या देवी दरवर्षी दुर्गा स्थापना करतात, तिथं माझे दरवर्षी कीर्तनाचे कार्यक्रम होत आलेले. त्यांच्या घरी माझं येणं झालं, त्यांच्या आईशी, आजीशी, वडिलाशी, संध्याकाळची बहीण जेव्हा लग्न झालं तेव्हा सुद्धा त्यांनी मला आवर्जून घरी बोलवलं होतं. असे एवढे संबंध चांगले असताना मी अपेक्षा का करू नये त्यांच्याकडून की हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं म्हणून आधी. काकू असं काय करायला काका, कशामुळं, तुम्हाला काय पैशाची, काहीही पैशाची गरज नसताना. कारण माझ्या 2 मुली वेल सेटल, आता एक माझं सगळं म्हणजे व्यवस्थित चाललेलं असताना मला काय पैशाची गरज होती? कोणाचं लग्न नव्हतं, मला काय शिक्षण नव्हते, कारण आणखी माझे नातू. आणि आता मला हा भयानक प्रश्न आहे की मी ह्या मुलांचे शिक्षण कसे करू, त्यांना कसं म्हणजे जीवन कसं देऊ, काय कसं जगू त्यांना. माझ्यापुढे पूर्ण आज अंधार आहे, अंधार. कारण माझी पूर्ण जमीन आज दुसऱ्याच्या ताब्यात आहे. तर आता एक मला आता सांगते, राहुल पाटील, आमदार राहुल पाटील यांनी 4 दिवशी जमीन देऊन स्वप्नीलवेळेस हा कारभार त्यांचा स्वप्नीच्याच हातावर झालेला आहे. कारण तेव्हा त्याचा त्रास होऊ लागला, कारण तेव्हा त्यांनी घरी येऊन मला सांगितलं, काकू तुम्हाला जर काही पैशाची अडचण असेल तुम्ही रात्री बेरात्री मला फोन करा, पाहिजे तेवढा पैसा घ्या, पण स्वप्नीला ट्रीटमेंट चांगली द्या. मग आम्ही अपोलोमध्ये वगैरे नांदेडला त्याची ट्रीटमेंट केली.
तर असं हे तर त्यांनी घरी येऊन सांगितल्यामुळे आम्ही ठीक आहे म्हणलं सर आम्हाला आता आपण काय करणार त्यावेळेला आपल्या एवढा पैसा कोणी तसा कोणीच देत नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव मांडवला त्यांनी तो मान्य केला. तर म्हणजे मला तर नको पण तुम्ही नाही हा व्यवहार म्हणजे व्यवहार असतो इथं असं नुसता पैसा आम्ही घेणार नाही. त्याप्रमाणे आम्ही ते पैसा घेतला सोबत पण आम्हाला यश आलं नाही हा भाग वेगळा. तर त्या माणसांनी सांगते एक वेळेस सुद्धा असं त्या शेताकडे ठुंकून सुद्धा पाहिलं नाही. जायचा यायचा रस्ता त्यांचा तोच आहे पण त्याने तिकडे पाहिलं सुद्धा नाही फोन सुद्धा नाही. स्वतः मी स्वप्न गेल्यानंतर काही दिवसाला गेले तर देऊन कापू हे विषय आता बोलण्याचा नाही. आपला व्यवहार झालेला असला तरी हा विषय आता बोलू नका. तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला जेव्हा भेटतील तेव्हा तुम्ही या व्यवहार करा. तुम्ही पैसे तेव्हा मध्ये गुंठा नको तुमचा असं. आणि हे सुद्धा खासदार साहेबांचे शब्द मला हेच होते मला तुमच्या लेकराचा तळतळाट नको तुम्ही पैसे द्या काय असते ते आणि तुम्ही तुमची जमीन घेऊन जा. हा त्यांचा सुरुवातीचा असा मी प्रश्न टाकण्याचं उत्तर होतं. पण हे नंतर सगळं बदललं चित्र पूर्ण बदललं. आणि नाही लाभ असतो मला ह्या रस्त्याने यावं लागलं. कारण मला हे आता कशाला मी सगळ्यांना माहिती की मराठी कोणाचे असो लेडीज अशा प्रकारात कधी म्हणत आहे कोर्ट आणि दवाखाना पाण्याच्या नशिबाला येऊ नये. आणि तो माझ्या नशिबाला आला नाही लागलं. कारण मला कसं त्याला फेस करणं भाग आहे. कारण माझे छोटे नातरुंड आहेत आणि एवढं त्यांना म्हटलं खासदार साहेबांना साहेब म्हटलं माझी मुलं जर आज छोटे स्वप्नीचे मुलं आज ते 10वी 12वीचे जर असते तर मी त्यांना सरळ सांगत असतो कंपन्यामध्ये काम करून खातोय का आपण इथून निघून जाऊ एवढं सुद्धा मी त्यांना म्हटलं. पण आज माझी मुलं असे किती छोटे तुम्ही पहा त्यांना आज काहीही समज नाही त्यांच्याकडे काय कोणता प्रसंग आहे फक्त ते आमच्या तोंडाकडे बघतात काय झालं आता त्याच्या आईवर आला छोटा मुलगा. पण असं झालं तर आता सर तुम्ही एवढं मांडलेलं एक मला सांगायचं की त्यांनी मी इथं खूप प्रयत्न केला त्यांच्याकडे म्हणजे अपेक्षा होती मला कोणीतरी मला मदत करेल पण मला इथं मदत मिळाली नाही. म्हणून मला नाही राग असतो पाथरीला जाणं भाग पडलं. आमदार साहेबाकडे मी स्वतः गेले माझ्या मुली आम्ही ही सून आम्ही लेकरं सगळे गेलो आम्ही त्यांच्याकडे आणि त्यांना आम्ही अक्षरशः म्हणलं साहेब असं झालेलं आहे. तर त्यांनी तुम्हाला सांगते त्यांनी आम्ही केलो तर लेडीज आहेत म्हणून असं येऊन अशी मदत केलेली नाही. तर त्यांनी आधी सांगितलं तुमचे डॉक्युमेंट मला आधी बघू द्या कागदपत्र काय आहे तुमचा व्यवहार कसा झाला असं पाहून त्यांनी 2 दिवसाचा अभ्यास केला आणि अभ्यास करून मग ते म्हणजे ही तुम्हाला न्याय मिळवून देणार मी तुम्हाला जिथपर्यंत मातोश्रीपर्यंत पंतप्रधानापर्यंत जिथं जायचं तिथं मी तुमच्या सोबत म्हणजे कारण हा तुमच्या अन्याय धडधडीत ते कागद सांगायला म्हणजे मी तुमच्या बोलण्यावर विषय ठेवलाय कारण आमच्या बोलण्यावर विषय कारण तोंडी बोलण्यावर कोण विषय ठेवणार आम्ही किती जरी तुम्हाला सांगितलं असं केलं तुम्ही विश्वास ठेवतो का. आज ते कागदपत्र बोलायले कागदपत्रांनी स्वतः पाहिले अभ्यास केला त्यानंतर त्यांनी मग ते आता कोणी असो पण मला त्यांनी एक आम्हाला असहाय्य महिला म्हणून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांचे मी उपकार हे विसरणार नाही कारण ते आज आमच्या पाठीमागे एक खंबीर आधार एक भावासारखे मला उभे आहे. बाकी मला लक्ष बोलायचं कारण हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला आहे आणि मी माझे एक सांगते मुख्यमंत्र्यापर्यंत जर माझा इथं न्याय नाही झाला तर मातोश्रीवर मी हे 2 लेकरं घेऊन माझी सून मी उपोषणाला बसणार आहे जाऊन हे मी सांगितलं तारीख सुद्धा माझी मी डिक्लेअर करणार आहे. काही दिवसानंतर मी केव्हा जाणार आहे तिथं जाऊन मी बसणार आहे. मला न्याय मिळालाच पाहिजे कारण आज पूर्णपणे माझं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आपल्या उद्धवरावजी ठाकरे यांनी हे प्रकार गांभीर्याने घ्यावं असं आणि हे तुमच्यासारख्या माध्यमातून तिथपर्यंत जातं हे मला माहिती आहे. तुम्ही अगदी म्हणजे देवदूत जसे असतात तसे तुम्ही आहात सगळे पत्रकार मीडियावाले आणि हे प्रकार तुम्ही मातोश्रीपर्यंत न्याल अशी मला अपेक्षा आहे. आम्हाला योग्य न्याय म्हणून तुम्ही सुद्धा देऊ शकतात असं मला वाटतंय. पुन्हा प्रश्न विचारायचा असतो खासदार साहेबांनी बाबाजी साहेबांचं नाव घेतलेलं आहे याचं काय म्हणणं सांगितलं त्यांनी सांगायचं बोल काय खासदार साहेबांनी बाबाजी साहेबांचं नाव घेतलेलं आहे कारण की बाबाजी हे एकमेव व्यक्ती होते की ज्यांनी सुरुवातीला आम्हाला मदत केली. ज्यावेळेस परभणीतला एकही व्यक्ती म्हणजे आम्ही अपेक्षेने सर्वांकडे गेलो पण आम्हाला कुणीही मदत नव्हतं करत. दूर कशाला कालच्या आम्हाला प्रेस कॉन्फरन्ससाठी हॉल सुद्धा लवकर कुणी द्यायला तयार नव्हतं की जेव्हा कळालं की आम्ही बंडू जाधव यांच्या संदर्भात इथे प्रेस कॉन्फरन्स घेतो तर अक्षरशः बरेच जण म्हटले म्हणजे विरोधक ते असले त्यांच्या विरोधी पक्षात ते असलेले सुद्धा पण नको आम्ही विनाकारण कुणाच्या विरोधात जाणार नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला हॉल नाकारले. शेवटी आम्ही 5 ते 6 ठिकाणी फिरून हा शेवटी हॉल बुक केलेला म्हणजे इतकी दहशत आहे त्यांची आणि बाबाजी सरांनी आम्हाला मदत केली. आम्हाला अक्षरशः ते म्हणजे देवासारखे आम्हाला धावून आले मदत करण्यासाठी. तर या प्रश्नाच्या बाबतीत एखाद्या कुटुंबावर अन्याय बाबाजींनी सुद्धा एक जबाबदार प्रतिनिधी
त्यांना नैतिक अधिकार जिथं अन्याय झालाय तिथं न्याय मिळवून देण्यात, आणि त्यांनी कायदेशीर खासदार साहेबांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलेला आहे ती तक्रार केली. प्रशासनाला जे दडपण आणून आपल्या अधिकाराचा वापर करून जी घटना केली, ठेस लावला, त्या विरोधी न्याय मागितलाय. त्यांचा अधिकार नाही आहे. एक आमदार विधान परिषदेचे सदस्य असताना ते मागू शकत नाहीत का त्यांच्या नावाचा एवढा खासदारांनी डोम केलेला? आणि हेच राजकीय षडयंत्र वापरतात. पण कोणी रास्त मार्गानं आणि सत्याच्या मार्गानं जात असेल तर त्याला ते राजकीय षडयंत्र म्हणतात. ही दुटप्पी वागणी, ही जी भुलवाभुलवीची बोलणी, ही खासदार साहेबाला शोभते का याचा विचार आपण सर्वांनी आणि जनतेने करावा. चांगला पद्धतीने राहिली असती की सर स्वतः समोर येऊन म्हणले असते किंवा माझी फसवणूक झाली किंवा मला भूल केलं काय पद्धतीने जे म्हणणं आहे माझी त्या काही बरोबर नाही, तर ते स्वतःही समोर येत नाही. त्यांनी पत्रही आजपर्यंत प्रेसमध्ये रिलीज केलं नाही, सरकारवर येत नाही समोर. घाबरलेले ते मला सांगितलं प्रेशराईज झाले. जसं आता ह्याच्यात काय आहे ना, ठीक आहे माहिती राहतं काय आता म्हणजे याच्यात तसंच आहे ना, एक घाबरून तो इतके डिप्रेशन मध्ये गेलेले अक्षरशः की आता हे मला उचलतील. त्यांचा खूप कमी बोलतात, सगळ्यांनाही माहिती आहे. असं झालेलं आहे ना की प्रेसमध्ये तुम्ही गेले खासदार गेला तर प्रकरण जास्त आणखी चिकटलं ना. आता सर कसं बोलले